शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आंबा पिकामध्ये आता नोव्हेंबर महिना चा पहिला आठवडा चालू आहे. बऱ्याच ठिकाणी असा मोहोर निघण्याच्या स्थितीत बागा आहेत. काही ठिकाणी फुटवा पण निघालेला आहे. पण आलेला मोहोर कसा व्यवस्थित टिकला पाहिजे, त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर या ज्या वेगवेगळ्या स्टेज तुम्ही बघताय, मोहोर आल्यानंतर ह्या स्टेजला म्हणजे सुरुवातीला मोहोर थोडा बाहेर आला की त्याला पाणी देणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की त्याला पाणी लवकर देऊ नका सेटिंग होईपर्यंत. तर अशा वेळी जर पाण्याचा ताण बसला तर तुमचा मोहोर गळू शकतो. त्यानंतर अशा स्टेजला एकदा मोहोर फुलला, थोडे फुलं त्या मोहराचं फुलात रूपांतर झालं की त्यानंतर कीटकनाशकाच्या फवारण्या बंद करणं आवश्यक असतं. जर तसं नाही केलं तर बऱ्यापैकी मधमाशी किंवा इतर किडे पण फिरत नाहीत आणि सेटिंगला आपल्याला त्रास होतो. या अवस्थेत असताना तुम्हाला झाडाला योग्य ते पाणी देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर योग्य त्या बुरशीनाशक भुरीसाठी फवारणं गरजेचं असतं. आणि या कवळ्या मोहरातून ज्यावेळेस जो तुडतुडा रस शोषून घेतात ते सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं असतं. तर व्यवस्थित तुम्ही जर नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या बागेत सेटिंग होऊ शकते आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेता येतं. त्यासाठी जर चांगलं नियोजन केलं तरी असे सुंदर अशी सेटिंग होते आणि चांगली सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला थिनिंग करण्याची पण वेळ येऊ शकते. त्यासाठी योग्य त्या स्टेजला व्यवस्थित नियोजन करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपल्या पेजला फॉलो नक्की करा, जेणेकरून आंबाविषयी इतर सर्व माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळेल. धन्यवाद.